प्रेक्षकांनो नमस्कार. तर आपण बघतोय ठरलं तर मगचा आजचा असा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला इकडे सायली जातीय कल्पनांच्या नमस्कार करायला, पण त्या आशीर्वाद देत नाहीत. पण सायली नंतर काय म्हणते ते बघा. ती हाक मारते आणि म्हणते, आई आजच्या दिवशी आम्हाला तुमचाही आशीर्वाद पाहिजे असं म्हणत असते. आणि ते दोघं नमस्कार करायला खाली वाकणार, सायली आणि अर्जुन आईला नमस्कार करायला खाली वाकणार. तोपर्यंत कल्पनांना एकदम उठून उभ्या राहतात, म्हणजे त्यांना साधा नमस्कार पण करू देत नाहीत. प्रेक्षकांनो हे बघून आपल्याला सुद्धा तेवढंच वाईट वाटलंय जेवढं अर्जुन आणि सायलीला वाटलंय. आणि पूर्णाजी पण अशा म्हणजे बघत राहिल्यात, तर सायली सुद्धा अविश्वासाने बघत राहिले. बघूया आता पुढे काय घडणार आहे. पण तिकडनं निघून जात असतात. पूर्णाईला सूचना देऊस तुम्ही सुद्धा रूममध्ये जा, मी पण रूममध्ये जाते असं सांगून त्या बाहेर पडत असतात. तोपर्यंत सायली ना पाठीमागून आई अशी हाक मारते आणि म्हणते, मला आईचं प्रेम फक्त तुमच्याकडून मिळालंय असं म्हणून बोलायला चालू करते. बघा प्रेक्षकांनो सायली काय काय म्हणते ती. आणि मग तुम्हाला भेटेपर्यंत मला माहीतच नव्हतं आई कशी असते ते, आणि मला हे माहिती नव्हतं की तिच्या रागातच ममता असते. मला हेही माहिती नव्हतं की तिने दिलेले धपाटे हा मायेचा स्पर्श असतो. ती जे काही बोलते ते बाकी सगळे अगदी कान देऊन ऐकतात. सायली म्हणते, मला हे काही माहिती नव्हतं आई, मला ते सगळं तुमच्याकडे बघून तुम्हाला भेटून कळलं मला असं म्हणते. आणि कल्पनासुद्धा इकडे इमोशनल झाले बरं का. मग सायली म्हणते, मला मान्य आहे की तुम्हाला माझ्या पाठीवरून हात फिरवायची इच्छा नाही आहे, हे मला मान्य आहे, पण आई आम्हाला निदान आशीर्वाद तरी द्या असं म्हटल्यानंतर अर्जुनना सायलीकडे बघायला लागतो प्रेक्षकांना, आणि तो आईकडे पण बघतोय. तुम्हाला काय वाटतं की कल्पना आशीर्वाद देतील का? तर बाबासुद्धा असं म्हणजे आशेने बघत राहत आहेत की आशीर्वाद देतील का नाही. अश्विनसुद्धा असा बघत राहतोय. बघूया आता पुढे काय काय घडणार आहे ते. तर कल्पना मात्र जागच्या जागी तिथे विचार करत आणि इमोशनल होऊन तिथे थांबलेल्या आहेत. सायली आणि अर्जुन एकमेकांना इशारा करतात आणि त्या आईंच्या इथे जवळ येतात. आणि आता प्रेक्षकांनो बघा पुढे काय घडतंय ते. आई अशी म्हणून सायली परत एकदा हाक मारते आणि म्हणते की आम्हाला आशीर्वाद देताय ना असं म्हणून. आणि मग कल्पनांना हळूच 2 मिनिटं असं उभं राहतात तिथेच, आणि मग पटकन त्यांच्या बाजूला वळतात बरं का. आणि त्यांच्या बाजूला वळतात आणि तेवढ्यातच सायली आणि अर्जुन दोघंजणं नमस्कार करतात. तर कल्पनाने सायलीच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिलेला आहे बरं का प्रेक्षकांनो. सायली आणि अर्जुन दोघंजण खुश होऊन एकमेकांकडे बघतात आणि बाकी सगळे असे एकमेकांकडे बघतात. तर बाबा म्हणतात, आलोच मी असं म्हणून बाबा तिकडनं निघून जातात. तर पूर्णाजी तिथेच समाधानाने हसतात. अश्विन म्हणतो, चल पूर्णाजी तुला मी रूममध्ये सोडतो असं म्हणून सगळे निघून जातात. तर सायली अर्जुनला म्हणते की आईने आपल्या डोक्यावर हात ठेवला म्हणजे आशीर्वाद दिलाच की. आणि मग अर्जुन म्हणतो, तुम्ही कुठल्याही गोष्टीकडे पॉझिटिव्हलीच बघणार हे माहिती आहे मला. तर सायली म्हणते, मी हे सगळं आवरून घेते म्हणून बाकीचं आवरायला जात असते. तोपर्यंत अर्जुन म्हणतो, एक मिनिट एक काम संपलं की दुसरं काम सुरू करायचं असं असतं का? मग सायली म्हणते, आवरायला नको का? तर अर्जुन म्हणतो, तुम्ही चला वरती चला. तर सायली म्हणते त्याला, तुम्हाला एवढी घाई काय चाललंय तुमचं नक्की, तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगायला हवी का असं अर्जुन म्हणतो बरं का. चला ना. तर सायली म्हणते, आले असं म्हणून परत आवरायला चालू करते. पण लगेच अर्जुन म्हणतो, नवऱ्याला जास्ती वाट बघायला लावू नका, पटकन नाही असं म्हणून लगेच वरती बोलवतो. आणि मग सायलीसुद्धा त्याच्याकडे बघून असते. बरं वाटतं यांची गोड नोकझोक. तर विमल येते तिथे मागणं आणि सायली, ताई अहो तुम्ही काय करताय, तुम्ही जा, मी आवरते सगळं असं म्हणून सांगते. मग ताई अहो तुम्ही जावा तुमच्या खोलीत आराम करा, आवरलंच असं वगैरे म्हणत असते. आणि गाणं गुणगुणत असते बरं का सायली छान करून असं. मग विमल तिच्याकडे बघत बसते आणि म्हणते, वा आज कोणीतरी खूप खुश दिसतंय. तर सायली म्हणते, आज सगळं ना माझ्या मनासारखं झालं असं म्हणते. तर विमल म्हणते, रोजच असं व्हायला हवं आणि होणारच आहे, कारण तुम्ही सगळ्यांची मनं जपता, मग देवी आई तुमचं मन नक्कीच जपेल असं म्हणून तुमचं मन जपणारच ना असं म्हणून विचारते. आणि तोपर्यंत विमलचा फोन वाजतोय बरं का प्रेक्षकांनो. विमल तो फोन उचलायला जाते आणि मग सायली तिच्याकडे बघत ना बाकीची कामं आवडते. विमल फोनवर बोलत असते. 1 मिनिट असं म्हणून ती बोलते आणि म्हणते, हां बोल ना ताई असं म्हणून बोलते. आणि त्या म्हणजे माझ्या मोबाईलवरनं. तर हो अच्छा बरं करते मी असं म्हणून सांगते. आणि काय लिहायचं असं विचारते बरं का ती. आणि हां करते असं म्हणते आणि ठेव फोन असं म्हणते बरं. सायली विचारते विमलला, काय झालं असं म्हणून. तो विमल सांगते, माझ्या मोठ्या ताईचा फोन होता, तिला ना कामाचा एक मेसेज करायचा होता, तिला ना लिहिता वाचता येत नाही ना, म्हणून मला मेसेज करून ठेवायला सांगितलं आहे तिने. आणि प्रेक्षकांनो आता बघा इतक्या वर्षानंतर, म्हणजे त्या आश्रम केस चालू झाल्यानंतर, खून वगैरे झाल्यानंतर 2 वर्षानंतर सायलीला एक गोष्ट आठवली आहे. आणि त्यामुळे ती धावत पळत वरती अर्जुनकडे जाते. काय असेल ती गोष्ट, तुम्हाला जरासा क्लू येतोय का बघा. कारण सायली अगदी धावत पळत वरती रूममध्ये येते अर्जुनकडे. तर अर्जुन तिची चेष्टा करायच्या मूडमध्ये येतो. म्हणतो, नवऱ्यानं म्हणजे वाट बघू नये म्हणून तुम्ही एवढं लगेच आलात का, धावत पळत आलात का? तर लगेच इथे सायली म्हणते त्याला,
म्हणते एक गोष्ट माझ्या आत्ता लक्षात आली म्हणून मी पळत पळत आले सांगायला. तर अर्जुन म्हणतो एवढं काय लक्षात आलंय? सायली म्हणते आपण विलासच्या केसबद्दल किंवा विलासच्या मेसेजबद्दल बोलत होतो, पण विलासला ना लिहिता वाचताच येत नव्हतं. तो मेसेज कसा पाठवणार? आता 2 वर्षानंतर तिला हे आठवले बघा सायलीला. तर इकडे अर्जुन म्हणतो व्हॉट? आणि मग त्याच्यानंतर तो असं एकदम दचकता म्हणतो तुम्ही सिरियस आहात का? तर सायली म्हणते की हो, एकदा तो माझ्याकडे ना आश्रमात फोन घेऊन आला होता, त्याला मेसेज टाईप करून हवा होता, तेव्हा त्याने मला सांगितलं होतं की त्याला ते लिहिता वाचता येतच नव्हतं आणि शिवाय मोबाईलवरची ती इंग्रजी अक्षरं तिथं त्याला कळायची सुद्धा नाही. त्याला फक्त माईकच्या चित्रावर बोट दाबून बोलून मेसेज पाठवता यायचा. म्हणजे विलासला फक्त व्हॉइस नोट पाठवता यायची, मेसेज टाईप करून पाठवता यायचा नाही, असं अर्जुनच्या लक्षात आलं आहे. दॅट्स गुड, दॅट्स बेटर असं म्हणते. तर सायली म्हणते खरं तर हे माझ्या आधीच लक्षात यायला होतं, कारण विलासने जर का पोलिसांना मेसेज पाठवला असता तर तो लिहून पाठवलाच नसता, त्याने व्हॉइस नोट पाठवली असती असं म्हणून. मग इकडे अर्जुन म्हणतो राईट, आणि हे दामिनीला माहिती असेल याची गॅरंटी मला वाटत नाही किंवा असं मला दिसत नाही, पण प्रेक्षकांनो तुम्ही कोर्टात साक्ष द्यालच असं अर्जुन म्हणतो बरं का. पण दामिनीला असं वाटेल की मी तुम्हाला पळवलं असं म्हणून. मला एक सांगा की ही गोष्ट दुसरी कोणी व्यक्ती आहे का जिला ही व्यक्ती जी ही गोष्ट सांगू शकेल की जी विलासला लिहिता वाचता यायचं नाही असं सांगू शकेल? तर अर्जुन लगेच सायली म्हणते की कुसुमताई आहे ना. तर अर्जुन म्हणतो तिला लगेच फोन करा आणि मग सांगा कोर्टात यायला असं म्हणून सांगतो. आणि मग अर्जुनना आपल्याच विचारात म्हणतो दामिनी देशमुख, मी जी चेन तयार करतोय ना तर त्या चेनमध्ये म्हणजे अजून एक क्लू ॲड झालेला आहे आणि आता हीच चेन तुझ्या क्लायंटसाठी गळफास बनणार आहे. गळफास प्रेक्षकांनो सिरियल इंटरेस्टिंग मोडवर आलेली आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी इथे रोज रिव्ह्यू द्यायचा नक्की प्रयत्न करीन. तर प्रेक्षकांनो दुसऱ्या दिवशीची सकाळ आता उजाडली आहे बरं का. छान अशी देवीचं रूप आपल्यासमोर येतं आहे. सायली छान अशी देवीची पूजा करते, आरती वगैरे चालू आहे इकडे, छान असा नमस्कार करते आणि ती प्रार्थना करते देवी आई आज कोर्टात आमच्यासाठी महत्त्वाचा खूप दिवस आहे असं म्हणून प्रार्थना करते, आज आमच्या पाठीशी राहा असं म्हणून सांगते आणि आज सत्याचा विजय होऊ दे, तू पाठीशी असलीस तर सत्याचा विजय होईल, तुझी कृपा असू देत असं म्हणते. आणि प्रेक्षकांनो देवीच्या आरतीला देवी पूजा झाल्यानंतर घरातले झाडून सगळे तिथे उपस्थित राहिलेत. अश्विन असेल, परत इकडे प्रियासुद्धा आली आहे, सगळे असे उभे राहिलेत बरं का इकडे. आता बघूया पुढे काय काय घडणार आहे ते, कारण प्रियाचा नवीन ड्रामा सुरू होणार आहे. सायली सांगते आई बाबा आम्ही कोर्टात जायला निघतोय असं म्हणून. आणि मग त्याच्यानंतर मधुभाऊ आणि चेतन भाऊजी पुढे गेलेत असं म्हणून ती सांगते. आणि प्रियाचा चेहरा बघा कसा झाला आहे. प्रियासुद्धा अगदी नाईलाज म्हणून देवासमोर हात जोडायला उभी राहते. प्रेक्षकांनो अश्विनकडे एकदा बघते आणि मग इकडे अर्जुन तिची नेहमीप्रमाणे चेष्टा करतो. तो बघा कसं म्हणतो, एकदम एकदम गप्प राहतो आणि मग बोलायला चालू करतो आणि म्हणतो मनात भक्ती असेल ना तरच देवाला मस्का लावायचा असतो, तरच देवाला नमस्कार करायचा असतो असं तो बोलायला चालू करतो बघा. आणि प्रॉब्लेममध्ये आल्यानंतर देवाची आठवण काढायची नसते असं तो म्हणतो. आणि आता बाकी सगळे त्याच्याकडे रागाने बघतायत आणि मग तो तुम्ही काय म्हणता ते काय नाव भाव काहीतरी म्हणता ना तुम्ही. मग सायली म्हणते मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव. तर अर्जुन म्हणतो हां तेच ते एक्झॅक्टली. अश्विन लगेच म्हणतो दादा ए बघ तुझी ही वकिलीची बडबड आहे ना ती सगळी ना कोर्टात कर, आत्तापासून नको करू म्हणून तो बोलतो इथे. आणि आई बाबा पण कसे बघतायत बघा प्रेक्षकानं. आणि मग अर्जुन सायलीना म्हणजे आज खूपच कॉन्फिडन्स आहे असं प्रियाच्या मनात विचार चालला आहे. त्यांचा फोकस हलवायला हवा, मग ते कोर्टात जरा म्हणजे काहीतरी वेगळं होईल असं ती म्हणते. तर बाबा म्हणतात तुम्ही निघा आता आणि जरा चांगल्या मूडमध्ये जा, काय हे असं म्हणत असतात. तर लगेच नाही अर्जुन इकडे हसत असतो. तर प्रेक्षकांना तेवढंच प्रियाचं नाटक बघा कसं होतं. अश्विन 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 मला गरगरतंय असं म्हणत ना ती पडत असते. तोपर्यंत प्रेक्षकांना इकडे सायली धरायला जाणार, तोपर्यंत ना अर्जुन तिला खुणेनं असं की दाखवतो काय हे असं म्हणून सांगतं आणि मग कळतं की हे प्रियाचं नाटक आहे ते. तर लगेच बघा अश्विन लगेच बस 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 सावकाश सावकाश असं म्हणून तिच्या बाजूने सगळे येऊन बसतात बघा. आई अगदी पाणी वगैरे आणून देतात, म्हणजे कल्पना पाणी वगैरे आणून देते. हे घे पाणी घे असं म्हणून पाणी वगैरे दिलं जातं. अगदी असं ग्लास हाताला धरून छान असं नाटक करत पाणी पिते बरं का प्रिया कशी. तर अर्जुन माना डोलावते आणि आता अर्जुनच्या पुढे कोण बोलणार इथे बघा कशी यांची तुतू मैमय चालू होते. ती घरातच कोर्ट चालू होते. तर अश्विन विचारतो अगदी बरं वाटतंय का असं म्हणून. लगेच कल्पनाच्या त्या अगं पण असं अचानक कसं झालं असं म्हणून. ते काय आहे ना पहाटे ना मला वाईट स्वप्न पडलो आई, तेव्हापासून असं घाबरल्यासारखं होतंय मला असं प्रिया सांगते. आणि तन्वी म्हणजे प्रिया म्हणजेच तन्वी सांगते. तर सायली बघा कशी बघते तिच्याकडे आणि अर्जुन पण असा की नाही डोळे मारक्या बैलासारखा बघत असतो. तर तन्वी काल रात्री तुला अगं मळमळल्यासारखं होत होतं, आता गरगरल्यासारखं होतंय, आपण ना तुझं एकदा फुल बॉडी चेकअप करून घेऊया असं अश्विन काळजीनं बोलतोय बघा. माझं ऐकतच नाही आहेस असं म्हणतो अश्विन पुढे. आणि मग त्याच्यानंतर
अर्जुन लगेच बोलायला चालू करतो की तन्वीचा हा ना स्पेसिफिक आजार आहे असं म्हणून. आणि सगळे त्याच्याकडे आता रागाने बघायला चालू करतात. अर्जुन म्हणतो काय आहे ना, जेव्हा तिला काही गोष्टी लपवायच्या असतात किंवा तिला काही गोष्टी अवॉइड करायच्या असतात ना, त्यामुळे ती लगेच ना आजारी पडते नाही असं म्हणून तो बोलतो. तर अश्विन बघा कसे डोळे मोठे करून रागाने बघतोय. तर बाबा लगेच अर्जुन हे तुला बोलायलाच हवं का असं बाबा विचारतात. तर अर्जुन पण लगेच मान इकडे वाकडी करतो. सायली पण बघते अर्जुनकडे आणि काय असं विचारते. आणि मग त्याच्यानंतर प्रिया लगेच म्हणते मला ना असं ना घाबरं झाल्यासारखं होतंय. म्हणजे मी मी म्हणजे देवी आईच्या पाया पडले तरीसुद्धा मला शांत का वाटत नाही असं म्हणते. तर अश्विनना तिला धीर देत असतो. आणि तोपर्यंत अर्जुन परत एकदा बोलतो की कारण तुझा नमस्कार देवी आईला ना आवडला नसणार आहे. आता परत सगळे अर्जुनकडे रागाने बघतात. तर अर्जुन म्हणतो खोटारड्या माणसाने माझ्यापासून लांबच राहायचं असं देवी आई म्हणते असं म्हणून. त्यात लगेच सायलीसुद्धा त्याच्याकडे बघते काय चाललंय. तर प्रिया म्हणते आई बघितलंच ना हा असं बोलतो म्हणून ना मला असं अस्वस्थ व्हायला होतं. म्हणून प्रिया लगेच ना आईची बाजू म्हणजे आईला पुढे करून बोलायला चालू करते. आणि स्वप्नातसुद्धा मला असं हेच येतं की एखादी म्हणजे खूप माणसं मिळून ना एखाद्या निरपराध माणसाला फाशीची शिक्षा देतात असंच येतं माझ्या स्वप्नात. आणि मग अर्जुन हसतो आणि म्हणतो खोटी साक्ष दिल्यामुळे काय कुणाला फाशीची शिक्षा मिळत नाही पण जेल मात्र होऊ शकते असं म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर हो पण तू ना जेलमध्ये जाण्याची स्वप्न बघायला लाग असं म्हणून तो अगदी म्हणजे मीठ मसाला लावून सांगतोय बरं का. आणि मग सगळे अर्जुनकडे परत रागाने बघतात. तर इकडे सायलीना डोक्याला हात मारून घेते की काय ह्याचं हे चाललंय कसं बोलतोय ह्या पुढे पुढे. तर लगेच प्रेक्षकांना लगेच आई पण म्हणते अर्जुन तू आता यापुढे एक शब्द बोलशील तर खबरदार असं म्हणून. आणि लगेच इकडे अश्विन म्हणतो आणि दादा हे बघ असं म्हणून काय बोलतो बघा की मी तुला शेवटचं सांगतो अगदी बोटबीट करून सांगतो तो. आणि म्हणतो माझ्या बायकोला या घरात रिस्पेक्ट मिळायलाच हवा असं म्हणून तो ओरडून सांगतो. आणि मग अर्जुन तिकडे मान डोलावतो नुसती. आणि आता बाबा पण सगळे असे बघायला लागतात. परत तिला तू जेलची धमकी दिलीस ना तर गाठ माझ्याशी आहे अगदी अशी धमकी देतो. तर सायली म्हणते अश्विन भाऊजी यांच्या वतीने मी तुमची माफी मागते असं म्हणून. आणि पण आता वाद नको असं म्हणून ती जरा समजोता करते इकडे. आणि प्रिया लगेच तोंड फिरवते बरं का. ती प्रियाला वाटत असतं की वातावरण तापवलं पाहिजे पण सायलीने ते त्या वातावरणावर पाणी ओतलेलं आहे. आणि मग सायलीकडे अर्जुन बघतो आणि म्हणतो ओके फाईन वाद नको. कल्पनाला ते पण पटतं बरं का. तर अर्जुन पण ओके फाईन वाद नको असं म्हणतो. पण जेन्युअनली मला असं वाटतं म्हणजे मनापासून मला असं वाटतं की आता अर्जुन काय म्हणतो बघा. आणि अश्विन रागाने त्याच्याकडे बघतोय. आणि अर्जुन म्हणतो की तन्वी अशी वारंवार आजारी पडते ना तर मग तिला ना एक ट्रीटमेंट चांगली मिळायला हवी असं म्हणतो बरं का. अर्जुन पुढे म्हणतो आपण एक काम करूया ना असं म्हटल्यानंतर सगळे आता अर्जुनकडे परत एकदा बघायला लागतात की नेमकं हा काय सांगतोय. ते अगदी प्रिया पण काय ऐकायला लागते. तर लगेच अर्जुन म्हणतो सिनियरच्या ओळखीची ती सायकेट्रिस्ट डॉक्टर श्रद्धा तर तिला आपण बोलवून घेऊया असं म्हणतो. तर प्रियाचा इकडे कसा रागाने तिळपापड होतोय बघा. तर ते नाही तर आपण काल जो सायकोलॉजिस्ट आला होता तर त्यालासुद्धा आपण बोलवू शकतो. त्याला पण सुद्धा आपण दाखवू शकतो. काय आहे ना तू पटकन बरी होऊ शकशील असं तो अगदी प्रांजळपणे आपलं मत व्यक्त करतो. तर प्रिया उठते आणि म्हणते तुला काय म्हणायचं आहे अर्जुन रागाने की मला मानसिक आजार आहे असं म्हणून. नाही त्यामुळे तुझ्या केसला मदत होईल ना असं म्हणतो म्हणते बरं का प्रिया. आणि म्हणते पण एक साधी केस जिंकण्यासाठी तू स्वतःच्या वहिनीला खचवतोयस. अरे अजून किती खालच्या थराला जाशील तू असं प्रिया विचारते बघा. आणि सायली बघा कशी बघते प्रियाकडे. तर इकडे तन्वी शांत हो बरं असं अश्विन म्हणतो. तर लगेच प्रिया म्हणते याच्यामुळे माझं जगणं मुश्किल झालंय तू मला काय शांत करतोयस असं त्याच्याशीच आता भांडायला लागते बरं का. आणि सगळे आता की नाही अर्जुनला असं म्हणजे वेगळ्याच नजरेनं बघतायत. आणि अर्जुनसुद्धा प्रिया अशी बघते. आणि हा अर्जुन इतका शांत कसा आता खूप चिडला तरच कोर्टात त्याचं नीट लक्ष नसेल असं प्रियाच्या मनातमध्ये विचार चालू आहेत. तर लगेच बाबा म्हणतात तन्वी तू शांतपणे कोर्टात जा आणि साक्ष दे. तर कल्पना पण त्या गोष्टीला दुजोरा देतात मान डोलावतात. तर प्रिया म्हणते ते तर मी करणारच आहे बाबा पण मी जे बघितलं ते सगळं मी खरं सांगितलं आणि सांगत राहीनच इथून पुढे सुद्धा असं म्हणते बरं का. आणि मग त्याच्यानंतर अश्विन लगेच म्हणजे प्रियाकडे अगदी प्रेमाने बघतोय. आणि अर्जुन हे सगळे ना मुद्दामून घाणेरडे खेळ खेळतोय असं प्रिया म्हणते. आणि मग अर्जुनकडे सायली बघते सायली अर्जुनकडे बघते. तर लगेच त्याला माहिती आहे ना की त्याने मला असं डिस्टर्ब केलं की तो कोर्टामध्ये माझी तब्येत बिघडू शकते असं प्रिया पुढे म्हणते. आणि म्हणते साक्ष देताना मी गोंधळू शकते म्हणून करतोय हा हे सगळं इतका असा आरोप लावतो. आणि आता प्रेक्षकांना सायली कशाला गप्प राहील. सायली म्हणते प्रिया हे असले छुपेवाळ करत नाहीत हा असं म्हणून. आणि मग ती पुढे म्हणते की हे खोट्या साक्षीदारावर थेट हल्ला चढवतात सायली असं सांगते. आणि त्या भीतीने तुझा हा सगळा कांगावा चाललाय ना असं म्हणून बोलल्यानंतर आता कल्पनासुद्धा अशी बघायला लागते सायलीकडे. तर अर्जुन म्हणतो लगेच मी सांगतोय कशासाठी चाललंय ते. आणि मग म्हणतो काय आहे ना मिसेस सायली क्रिकेट मॅचमध्ये स्लेजिंग नावाचा एक प्रकार असतो जिथे एक टीम दुसऱ्या टीमला वाटेल ते बोलू शकते.
ती टीम ना समोरच्या टीमला हर्ट करण्याचा पुरेपूर प्रयत्न करते, हर्ट होईल असं वागत असते. आणि आता कल्पना वगैरे सगळं कसं ऐकतात बघा सायली अर्जुनचं. तर अर्जुन पुढे सांगतो की त्यांना डिस्टर्ब करण्याचा पुरेपूर ती टीमना प्रयत्न करत असते, डिस्टर्ब व्हावी अशी त्यांची इच्छा असते. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की समोरची जी टीम आहे कन्फ्यूज होते आणि मग तिचा मॉरल डाऊन होतो त्या टीमचा असं म्हणून. आणि मग इकडे सायली लगेच म्हणते पण म्हणजे त्या टीमच्या स्वतःवर विश्वास नसेल म्हणूनच ती टीम असं करू शकेल, किंवा त्यांची बाजू लंगडी आहे हे त्यांना कळलं असेल म्हणूनच ती टीम असं वागत असेल. आणि मग अशा वेळेला त्या दुसऱ्या टीमने जास्त आत्मविश्वासाने खेळायला हवं असं सायली त्याच्यावर आपलं मत नोंदवते, सल्ला देते बरं का. आणि ह्या सगळ्याचं उत्तर ऐकून अर्जुन म्हणतो की एक्झॅक्टली माय पॉईंट. आणि अश्विन वगैरे कसे बघायला लागतात. तर अर्जुन म्हणतो लगेच आता जे काही बोलायचं असेल ते कोर्टात बोलूया असं सांगते. आणि येतेस ना तू कोर्टात, जोडीने या असं म्हणून अश्विनला पण तो सांगतो आणि दोघांनी पण या असं म्हणून म्हणतो बरं का, अगदी इशाऱ्यानं. तर अर्जुनकडे अश्विन असा बघत राहतो आणि अर्जुन चला म्हणून निघून जातो तिकडनं. तर जाता जाता सायलीसुद्धा प्रियाला ऐकवल्याशिवाय बाहेर पडत नाही. ती प्रियाला काय म्हणते बघा, अर्जुन सुभेदारांचं लक्ष विचलित करणं एवढं सोपं नाही आहे प्रिया असं म्हणते बरं का. आणि म्हणते कोर्टात भेटूया असं सांगते प्रिया. बघा कशी बघते. आणि अश्विन पण सायलीकडे आता बघायला लागतं. बाय असं म्हणून सायली निघून जाते. तर प्रिया अशी खाऊका गिळून नजरेनं बघते बरं का तिकडनं. सायली आपली दाबामध्ये पर्स बिर्स अडकून तिकडनं बाहेर पडते. आता ह्या सगळ्यांना कळत नाही की आता काय रिॲक्ट करायचं किंवा काय बोलायचं. सगळे एकमेकांकडे बघतायत. तर कल्पना मात्र प्रियाला इकडे धीर देत आहेत. तर कोर्टामध्ये काय चाललंय बघा. मधुभाऊ म्हणतात वाटलं होतं या 2 वर्षात मला कोर्टाची सवय झाली असेल, पण नाही, कोर्टाची पायरी बघितली किंवा कोर्टाचा आवार बघितला की अजूनही धडधडतं मला. तर सायली म्हणते की मधुभाऊ आपल्याला आता फार वेळ इथे नाही यावं लागणार, आपल्यासाठी आता ही शेवटच्या काही खेपा आहे. तर विमल म्हणते मी त्या कोर्टाच्या दिशेने बघणार पण नाही आहे. तर लगेच इकडे मी तुम्हा दोघींना काल जे सांगितलं होतं ते लक्षात आहे ना तुमच्या असं अर्जुन विचारतो. आणि आता गुड असं म्हणून सांगतो. तर आता प्रेक्षकांनो बघा बाकी ह्यांचं बोलणं चालू आहे. तर तोपर्यंत ना बाकी सगळ्यांची इथे एंट्री होते, म्हणजेच प्रिया, अश्विन, दामिनी ह्या सगळ्यांची एंट्री होते. तर इकडे रविराज विचारतायत तन्वी तू ठीक आहेस ना असं म्हणून. तर लगेच अश्विन म्हणतो तिने या हिअरिंगचा कालपासूनच स्ट्रेस घेतला आहे, तिला खूप असं बरं वाटत नाही आहे. तर रविराज पण म्हणतात साहजिक आहे, एखाद्या सामान्य आणि निर्दोष माणसाला जेव्हा उगाचच कोर्टाची पायरी चढावी लागते त्यावेळेला तो माणूस बिचकूनच जातो असं म्हणून ते बाजू घेतात. तर मैपतसुद्धा आता तिथे आलेला आहे बघा प्रेक्षकांनो. कोण साजिर आणि गोजीर आहे आणि निरपराध आणि निर्दोष आहे ते कळेलच आणि थोड्या दिवसात यामध्ये यांना. तर एकमेकांकडे अशी लुक्स वाईज सगळे बघत असतात. तो पण आता दामिनीने एंट्री घेतल्यानंतर अर्जुन बघा दामिनीला कसं म्हणतोय, मिस दामिनी देशमुख असं बोलायला चालू करतो. आणि आजची डेट मागून घेतली म्हणून जरा तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना असं म्हणून बोलतो. तर लगेच दामिनी देशमुख पण थोडी उत्तर देतात. तर सायलीसुद्धा त्यांच्या उत्तर देते, इतकी वर्ष काम करते मी, त्यामुळे मला छोट्या छोट्या सरप्राईजची सवय आहे. तर सायली येऊन पुढे म्हणते पण अर्जुन सुभेदार जे आश्चर्याचे धक्के देतात त्याची तुम्हाला सवय नसूच शकते दामिनी मॅडम असं म्हणते. आणि मग दामिनी पुढे सायलीला म्हणते बाळा या कोर्टात जितकी माणसं आहेत किंवा बाहेर आवारात जितकी माणसं आहेत या सगळ्यांची बेरीज केल्या आहेत तेवढे वर्ष तेवढ्या केसेस मी लढल्या आहेत आणि जिंकल्या आहेत असं म्हणून लगेच दामिनी आपलं कौतुक करते. अर्जुन सुभेदार काय, कुठलाच वकील मला मात देऊ शकत नाही. महिपत कसा हसतोय बघा ह्या बोलण्यावर. तर अर्जुन म्हणतो सो सॉरी आणि म्हणतो तुमचं हे डील एक तर फ्लॉप झालेलं आहे, म्हणजे कालचं जे डील होतं ते फ्लॉप झालं आहे आणि तुमची आजची हिअरिंग पण तशीच फ्लॉप होणार आहे, टोटल फ्लॉप जाणार आहे असं म्हणते. तर प्रिया बघा कशी एकदम बघते, म्हणजे तिला टेन्शनच आलं आहे बरं का आता. तर सॉरी म्हणजे व्हॉट डील असं म्हणते, पुराव्यांशिवाय असं काहीतरी बोलणं शोभत नाही वकिलांना असं लगेच दामिनी म्हणते. आणि अर्जुन म्हणतो जिथे पुरावे दाखवायची गरज आहे तिथं मी नक्की दाखवीन, तुम्ही बघत राहा वगैरे, पण सो कॉल डील तुमचं प्रूव्ह करण्यात बसण्यात म्हणजे मी माझी एनर्जी वेस्ट करणार नाही असं म्हणून सांगतो तो. आणि अर्जुन इकडे परत दामिनीला ऑल द बेस्ट असं म्हणतो. आणि बघूया आता पुढे काय घडणार आहे ते उद्याच्या भागामध्ये. खरंच इंटरेस्टिंग असा भाग होणार आहे उद्याचा, पण तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बघत राहा. ठरलं तर मग